नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधील एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. भारतामध्ये जे नेते होऊन गेले त्यांना कोणत्या नावाने बोलायचे, म्हणजे त्यांचं टोपण नाव काय, याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. तर मला सांगा, हे जे नेते आणि त्यांचे टोपण नावे आहेत ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे, एक आहे नंबर 1 लाला लजपत राय. आता मला सांगा, लाला लजपत रायला दोन नावांनी ओळखत होते. एक आहे पंजाब केसरी आणि दुसरं नाव आहे शेर ए पंजाब. लक्षात घ्या, लाला लजपत राय यांना पंजाब केसरी आणि शेर ए पंजाब असं दोन नावांनी ओळखले जात होते. त्यानंतर खान अब्दुल गफार खान या नेत्याला सुद्धा सरहद गांधी किंवा बादशाह खान असे दोन नावे त्यांना होते. त्यानंतर तिसरे जे नेते आहेत ते आहेत आपल्याला सर्वांना माहीत असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष आणि भारताचे बिस्मार्क म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर चौथे जे नेते आहेत ते आहेत बॅरिस्टर जिन्ना. आता मला सांगा, या बॅरिस्टर जिन्नाला कायदे आझम म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर टिपू सुलतान. आता पाचवे जे नेते आहेत ते आहेत टिपू सुलतान. या टिपू सुलतानला म्हैसूरचा वाघ असे म्हणले जात होते. त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे तो आहे शेख अब्दुल्ला. आता मला सांगा, या शेख अब्दुल्लाला शेर ए काश्मीर असे म्हणले जात होते. त्यानंतर सातवी जे आहेत ते आहेत महिला नेते आहेत ते आहेत मदर तेरेसा. आता लक्षात घ्या, महिला नेत्यामध्ये या मदर तेरेसाला म्हणले जात होते सेंट ऑफ द गटर्स. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आठवी जे महिला नेते आहेत ते आहेत सरोजिनी नायडू. या सरोजिनी नायडूला भारत कोकिळा म्हणून त्यांना संबोधतात किंवा त्यांचं ते टोपण नाव आहे. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण महर्षी म्हणून ओळखले जात होते. त्यांचं टोपण नाव होतं महर्षी. त्यानंतर धोंडो केशव कर्वे या धोंडो केशव कर्वेंना महर्षी म्हणून ओळखले जात होते. यानंतर देवेंद्रनाथ टागोर यांना सुद्धा महर्षी म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर आणि 12वे जे नेते होते ते आहेत स्वामी दयानंद सरस्वती. यांना सुद्धा महर्षी म्हणून ओळखले जात होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 12 नेते आणि त्यांचे टोपण नावे आपण पाहिलेलो आहोत. तर प्रश्न असा पडू शकतो, लाला लजपतराय यांना डॅश डॅश व डॅश डॅश या नावाने ओळखले जात होते. तर याचं उत्तर आहे पंजाब केसरी आणि शेर ए पंजाब. दुसरा प्रश्न असा निर्माण होऊ शकतो, सरहद गांधी म्हणून कोणत्या नेत्याला ओळखले जात होते? तर खान अब्दुल गफ्फार खान. त्यानंतर पोलादी पुरुष किंवा भारताचे बिस्मार्क म्हणून कोणत्या नेत्याची ओळख होती? तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर चौथा जो असा प्रश्न आहे तो आहे कायदे आझम असे कोणत्या नेत्याला ओळखले जात होते? तर याचं उत्तर आहे बॅरिस्टर जिन्ना. त्यानंतर म्हैसूरचा वाघ म्हणून कोणत्या नेत्याला ओळखले जात होते? तर म्हैसूरचा वाघ म्हणून तर टिपू सुलतान याला ओळखले जात होते. अशा प्रकारे अनेक प्रश्न आपल्याला MPSC परीक्षेमध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे नेते आणि त्यांची टोपण नावे यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर SG अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.